श्री काशीखंड अध्याय 72. श्री गणेशाय नमः. हिमाद्री आश्चर्यकरी काशीचे म्हणे अपार सामर्थ्य गौरीचे. आम्ही कल्पित सो दीर्घत्वामुचे तव ते न्यून कल्पकाळी. आम्ही आणिले भांडार मुक्तामणी दीर्घ प्रयासे बहुकाळ संचुणी. तव येथींच्या प्रासादी चिंतामणी जडिले असंख्यात. आम्ही वस्त्रे आणिली बरविया ओजा ते आंदण ध्यावया कन्येच्या काजा. तवयाचे प्रासादी मिरवती ध्वजा दिव्यंबराचिया. भृत्य आणिले ध्यावया आंदण तवयाचे 64 कोटी गण. नखाग्रे उत्पाटिती त्रिभुवन निमिष मात्रे. कन्या जामाता कारणे आम्ही आणिली सुगंध चंदने. तवयाचे गृही अनंतवने कल्पवृक्षांची. कन्या जामाताचिया ममता आम्ही आणिल्या धेनू सालकृता. तवयाचे गृही असंख्य गणिता दिसती कामधेनू. आम्ही आणिल्या दिव्य सुंदरा तवयाचे गृही दिव्यांगणा अप्सरा आणि 16 सहस्रवधारा. पद्य पद्य निधी अवध्याही. आम्ही कल्पकाळी न्यूनयासी सरिता केवी तुळे जलार्णवासी. साणगिरी तो सुवर्णाचलासी केवी पा स्पर्धा करी. गौरीसी न तुळे समर्थपण ते झालीसे त्रैलोक्य स्वामीन. तियेसी काय दिजे आंदण लज्जावंत लोकी. आता ईश्वराची भेटी त्यासी केवी भावे समदृष्टी. काय दाखविजे हे मुखवटी लज्जावंते शिवासी. आता तो स्मरावा पंचानन तोची क्षराक्षर सगुण निर्गुण. जे साक्ष देता ती श्रुती शास्त्रे पुराण ते सत्यची की. तो प्रत्यक्ष देखी जे विश्वात्मा एवढे सामर्थ्य कैचे जी आम्हा. तो अगम्य सुरेंद्र पुरुषोत्तमा ब्रह्मादिकासी. तव पश्चिमेसी क्रमी दिवाकर अर्धबिंबे देखिला संज्ञावर. झाला सायंकाळ संध्यावसर षटकर्मिकांचा. ब्राह्मणी सारिले संध्या स्नान दिधले गबस्तीसी अर्घ्यदान. तेने पराभविले महादारुण मंदेहादी महाराक्षस. मग झाला निशीचा प्रवर्त भागीरथी स्नाना आला हिमवंत. तेथे लिंग स्थापिले उमाकांत तया नाम शैलेश्वर. पाचारीला विश्वकर्मा सूत्रधारी प्रासाद उभविला बहुकुसरी. कळसी दिव्यमण्यांची प्रभा थोरी हेमबंध उभवणी. शैलेश्वर नाम उभविले प्रासादी तो हिमाद्रीने पूजिला साक्षवेदी. सर्व ही शैलांसी लिंग आदी अगाध पूज्यमाण. ऐसी रात्रींत केली उभवणी मग जे उरले रत्नमणी. ते त्या शैलेश्वरा पुढे करुणी महाराशी माणिकांच्या. तेथे रत्ने स्थापिला रत्नेश्वर माणिके स्थापिला माणिकेश्वर. मग रात्री माझी हिमाद्री गिरीवर क्रमी आपुले स्थानी. मग उदय झाला उदयाचळी सूर्य कर प्रवाहले भूतळी. तव प्रासाद देखिला तेजाळी शिवाची आगणी. तो प्रासाद देखुनी आनंदले एक शिवासी सांगावया केले. तव शंकर होते बैसले त्रिलोचनेश्वरी. शैलादी गण वदेजी स्मरारी प्रासाद उभविला जी रात्री माझारी. रत्नमणी जडिले बर्यापरी प्रासाद मंडळी. सायंकाळवरी नव्हता देखिला रत्नी प्रकाशतांची दृश्य झाला. उत्तम मानसी असे निर्मिला जैसा भूमी कैलास. ऐसे परिसोनी दूत वचन मग उत्कंठित झाला पंचानन. सज्ज करविला निज वहन त्रिविधाकार नंदी. मग भवानीसी वदे शंकर वेगे चलावे सज्जिला नंदिकेश्वर. उत्तर मानसी प्रासाद थोर कौणे निर्मिला असे. मग शैलेश्वरा आली उमाहर रचना देखिली परिकर. मंडपी नंदी करोनिया स्थिर शिव गेला प्रासादी. तव अक्षरे देखिली प्रासाद मंदिरी गणा करवी पडवी त्रिपुरारी. येथे आला होता हिमाद्री गिरी तेने स्थापिले लिंग. तव विश्वनाथ वदे दाक्षायणी कैसी हे प्रासादाची उभवणी. रत्नमणी जडिले खानोखानी यथोक्त पंक्ती. मग ती अक्षरे पाहे शैलजा जांबून दी लिहिले बरविया ओजा.
म्हणे येथे येणे झाले होते पूर्वजा हिमाद्रीसी पै. यानंतरे शिव म्हणे गौरीसी हिमाद्रीने वंचिले आम्हासी. येथे येऊनी सहपरिवारेसी भेटी न घेची आमुची. तेने दीर्घ आवगिले थोरिवे म्हणून आम्हा न भेटे स्वभावे. बोलो इतुके सरताची महादेवे तव प्रार्थिती झाली गौरी. हैमवती वदेजी महारुद्रा हा स्वभाव नाही जी गिरिंद्रा. तेने कल्पिले पूर्ण भद्रा परिसाजी सदाशिवा. तेने जाणून आपुले न्यूनपण मग तो न घे तुमचे दर्शन. एवढे सुफळ भाग्य त्या कारण कैचे जी शिवा. पाहता तूच चिया चतुरर्था केवी पास स्पर्धा तुळे त्या गिरिनाथा. ऐसे तुम्हा जाणुनी विश्वनाथा शंकला हिमाद्री. जरी तुम्हासी न भेटता अहंभाव तरी लिंग स्थापण्याचा काय स्वभाव. इतुके परिसोनी महादेव हास्य केले पंचानने. तव प्रार्थिला हैमवतीने हे लिंग स्थापिले माझे पतयाने. तरी स्वामी या लिंगा कारणे पूर्ण वर दिजे तुम्ही. मग शिव पार्वतीचे उत्तरा वर देता झाला त्या शैलेश्वरा. शिव म्हणे गा शैलादी गणवीरा परीसी लंबोदरा साक्ष तू. असी जे दूर देशांतरी जाणा कल्पिजे शैलेश्वराचे स्मरणा. तरी त्रिविध ताप मुक्ती सर्वजना होई जे तेची क्षणी. शैलेश्वराचे कीजे दर्शन तोय पुष्पी कीजे पूजन. तरी कोटी जन्मांचे दोष दहन होय तेची क्षणी. शैलेश्वर पूजिजे स्वस्थ मन तेथे समर्पिजे सवस्त गोदान. शक्ती दिजे मुष्टी धान्य परीसी ते पुण्य. जव शैलेश्वर काशीमधी जव पृथ्वीमध्ये सप्तही उदधी. तव वरी ओळंगती अष्टही सिद्धी कैलास देव सभे. जे अष्टकुलाचल धरिती मेदिनी दिक्पतींनी धरिली अष्टकोनी. त्रिशतेसाठी गंगा पुण्यजीवनी ते या लिंगाची शक्ती. दक्षिणेचा जो त्रिशंख नाम धरू उत्तरेचा उत्तान चरण कुमरू. त्यासी 8 कोटी योजने योमी धुरू तया लिंगाची शक्ती. नवग्रह त्वरावंत गमन मेरू प्रदक्षिणेसी करीती भ्रमण. ते बळवंत शक्ती परिपूर्ण या लिंगाचे निपय. विश्वनाथ वदे गौरी प्रती या लिंगाचा महिमा सांगो किती. स्वामी म्हणे गा ऋषी अगस्ती परीसी आश्चर्य थोर. जय नवती पंचमहाभूते तै हे लिंग सप्त पाताळी होते. आणि या लिंगाची या मन्मते होती लिंगे दोणी. तो रत्नेश्वर मणिकयेश्वर प्रसिद्ध की त्रय लिंगे पाताळी होती म अगाध. परी हिमाद्रीचे भक्तिस्तव प्रसिद्ध प्रकटली मृत्युमंडळी. शैलेश्वराहुनी दक्ष गुण या रत्नेश्वराचा महिमा जाण. त्याहुनी लक्ष शतगुण मणिकेश्वर तो. स्वामी म्हणे गा ऋषी अगस्ती या लिंगाचा महिमा सांगो किती. मग तेथेची उमा पशुपती राहिली अध्यापी. आता तुझा मनोरथ मज भासला कथे परीस तू श्रोता वहिला. आता जो अर्थ असे इच्छिला तो प्रश्नी वेगेसी. ऐसे षडाननाचे प्रत्युत्तर ऋषीने ऐकिले शुचिकर. मग त्याचा जो वियोग अंगार दाखवी अधिकत्वपणे. अगस्ती वदेजी कृपानिधी षडानना स्वामी सर्वसिद्धी. एक प्रश्नितो मी मंदबुद्धी अल्पविवेकी मी. वियोगवनीचे उष्णत्वपण ते शरीरासी करीतसे दहन. ते समर्पितोसी अवदान शिवकथामृताचे. ते यागकुंड झाले माझ्या शरीरी तेने तेजे संसप्त झालो भारी. तरी शिवकथामृत समुद्राभितरी प्राप्त करी मज. त्या वियोग तमाचा तू दिनोदय निमिष मात्रे करीसी लक्षय. तेने मज प्राप्त होईल जय अविमुक्ती यात्रेचा. तरी परिसाजी शिवनंदना अष्टदश भुजा भुवना. प्रच्छा परिहारा महाप्राज्ञा उरगरी पुयानी. तरी काशीमध्ये दुर्गा भवानी महादैत्यारी ते दीर्घ दाक्षायणी. हे कैसे निर्मिली दीर्घ दोष दहनी
ते निरुपाजी मज. मग वदता झाला तो षड्वक्री, म्हणे परिसे गा ऋषी महामंत्री. हे दुर्गा भवानी प्रत्यक्ष क्षत्री काशीच्या ठाई. परियेसी तियेचे मूळ वसाण, श्रोती एकाग्र कीजे श्रवण. महाक्लेशांसी होतसे दहन, आजन्मपर्यंत. दिती काश्यपांचे जे कुमार, हिरण्यकश्यपू हिरण्याक्ष असुर. या दोघांसी दोन पुत्र महाधीर, झाले महाद्भुत. हिरण्यकशिपूचा प्रल्हाद हरिभक्त, हिरण्याक्षापासूनी झाला रौरव दैत्य. त्या रौरवापासूनी जन्मला सूत, त्या नाव दुर्गासूर. तेने उग्र तप केले दारुण, मग प्रसन्न झाला चतुरानन. दुर्गासुरासी दिदले वरदान विरींची देवे, तू होसी रे त्रैलोक्याधिपती. शक्राव्हेरील अमरावती, तुझे आयुष्याची जे गती ते निरूपू तुझ. स्वर्ग मृत्यू पाताळ भुवनी, अधिकारी नाही तुझ होणी. जो अत्यंत वीर प्रौढ त्या लागुनी, अजित तू. स्वर्ग मृत्यू पाताळांचे पोटी, जे जे वीर महाहटी. विमुख होती तुझी दृष्टी स्त्रियां वाचुनी. आणि हरिवीरींची शिव यांचा तू करीसील पराभव. मग येर सूरगणांचा ठाव उरेल कैसा. ऐसा वीरींची देवाचा पूर्ण वर, होता आनंदला रौरव कुमार. मग पृथ्वी पालटी तो असुर, वरदान बळे. घ्यावया पूर्वजांचे उसण, दुर्गासुरे हंकारिले सैन्य. आली दैत्य दळे दारुण, दुर्गासूर जवळीके. आली दैत्य दळे महात्वरे, की योमी जैसी गंधर्व नगरे. आली आपुलाले मेळीकारे, दळे पाताळ पुटींची. मग जो भृगूचा कुमरू, जो दळाधिपती दैत्य गुरु. तो शुक्रनाम अधिकारू, संजीवनी मंत्राचा. तो दुर्गासुरासी कथी विचार, म्हणे आले जी महाअसुर. आता किमर्थ करिता उशीर, पृथ्वी जिंकावया. 17 नरकास्त्रूर महाबळी, जेने युद्धी मानविला चंद्रमौळी. तालजंधणामे पाताळी, तोही आला स्वभारेसी. कपिस्कंध आला गजोदर, नमुची दैत्य करटासूर. कुंभकर्ण आणि कुंभोदर, आले मेळीकारेसी. चरणाक्ष आला दमचंड, भस्मासूर गजकर्ण राहुस्कंद. हयग्रीव खंड दशण प्रचंड, आले महाबळी. आता असो हे नाम गुणवाणी, हे सांगतसे एक नयनी. तव दुर्गासुराची दीर्घध्वनी गर्जिली वाद्योत्तरे. निघाले महाअसुर बळी, कंपायमान झाली महितळी. की वृष्टी व्हावया पूर्ण जळी, उद्भवली अभ्रे. की अष्टकुलाचल एक झाले, हिमालयाग्री स्वयंवरासी आले. तैसे दैत्य भार आनंदे निघाले अमरपुरावरी. दुर्गासुरे वेढिली अमरावती, इंद्रे जाणुनी तयाची शक्ती. युद्ध ध्यावयासी केली सज्जुती, महाशस्त्रांची. शक्रे अहंकारिले दिग्पती, आधी गुरु आला वाचस्पती. अश्वपालानुनी शुभ्रकांती, आला मंत्र सिद्धी तो. अग्नियम वरुण निशाकर, सोम सूर्य मारुत कुबेर. 33 कोटी देव सुरेश्वर, प्रवर्तले युद्धासी. अपार त्या दुर्गासुराची शक्ती, केऊता गिर्वाण सूरपती. सविस्तर सांगो जरी युद्धगती, तरी ग्रंथ विस्तारेल. वेदशास्त्रे बोलती महाहुकारे, ती दर्भूतुल्य मानिली असुरे. जैसे तरु पर्ण वाता गिरीवरे, शरीरे मानिजे. उचलिती शिळा महागिरी, दैत्य टाकिती सूरसेनेवरी. देवांसी आकांत झाला भारी, पडिले मूर्छित तत्काळ. त्यांसी देवगुरु उपचारिता, निघालासे द्रोणागिरी पर्वता. अमृतवल्ली आणोनिया मागुता, उठवी देवांप्रती. शुक्र म्हणे परियेसी माझा संकेत, सकळ असुर ते आज्ञाकीत. देव जे जे होती प्राणातीत, त्या उपचारोनी उठवी बृहस्पती तो. तो गेला द्रोण पर्वता, ऐसी वार्तिकी आणिली वार्ता. तरी दैत्याधिपा, ऐसी आसी आता देखिजे विचरण.
ऐसे अनुवादला एक नयनी, मग सूर काय करीते क्षणी. दैते पाठविले कोटी दोणी, धरावया बृहस्पतीसी. गुरु आणि ताम्रत औषधी, दैते हरिलिया सर्व सिद्धी. मग बांधो निधी, नेला तो मंत्रनिधी, देवगुरु. भृत्यंकरवी पाविला पाताळा, तेथे दुर्गासुराची बंदीशाळा. तेथे गुरुबद्ध केला शृंखला, लावून या गात्री. तव देवांसी जाणविली वार्ता, म्हणती गुरु गेला होता पर्वता. तो दैत्यांनी नेला औषधी आणिता, बंदी घातला पाताळी. ऐसे जव सांगती वार्ताहर, तव उठावले अश्रूर भार. शक्तिमंद झाले सर्वही सूर, नेला देवगुरु. तव पुढे झाले अष्टही दिक्पती, यम वरुण तरणी तारापती. मारुत कुबेर दिव्य दीप्ती, कृषाणू तो. त्याही युद्ध केले महाद्भुत, ते असो आता सांगो संकलित. नमुची कपिस्कंदे समस्त, धरिले प्राण स्वच्छपे. तेव्हा सहस्राक्ष झाला पुढारी, ऐरावत प्रेरिला महागिरी. यानंतर दुर्गासूर काय करी, ते परिसा श्रोते हो. ऐरावत धरिला वाम करी, तो सहज टाकिला सिंधू तीरी. कंपायमान झाली धरित्री, क्षिती आणिला शक्र तो. तो धरिलासे नरकासुरे, मग काय केले जयंत कुमरे. वाजी आणिला महात्वरे, पाचारी दैत्यांसी. तव धावला द्रुमचंड, दक्षिण करी तुळीत वज्रदंड. तो महागिरी जैसा प्रचंड, सिंहनादे गर्जतसे. दोघे झुंजिनले महाबळी, जयंत पाडिला क्षितितळी. बांधुनी आणिला इंद्राजवळी, मागिल्या हस्ती. ऐसे सर्व सूर जिंकिले दैती, दुर्गासुरे घेतली अमरावती. सप्तद्वीपवतीची जे नरपती, केले शरणागत. ऐसे क्रमिले सहस्र संवत्सर, इंद्रपद भोगिते झाले असुर. मग आरंभिते झाले विचार, शुक्राचार्यासी. दुर्गासूर वदेजी भार्गवा, आपण पराभविले देवा. आता ठाऊके करावे महादेवा, आणि पुरुषोत्तमा. तव भार्गव वदे दुर्गासुरासी, शिव पंचारणा तो कैलासी. षाडंगधर तो क्षीरनवासी, शेष पुष्टी निद्रित. जरी तरी परिसजी रौरव सुता, मृत्युमंडळीची या पुऱ्या समजता. त्या जिंकिल्या परी एक आता, राहिली वाराणसी. तेथे सर्व गणेशी त्रिपुरारी, सापडेल तो विरिंची हरी. मग त्रैलोक्या माझारी तुची स्वामी. ऐसे भार्गव कथी, दुर्गासुरा तव देवांगणा आलिया अप्सरा. गंधर्व कुमारी विद्याधरा, नृत्य करीती शुभगुणा. तेथे सभाधीश दुर्गासूर, जैसा भद्र जाती माझी महाकुंजर. की पर्वतामध्ये महाथोर हिमालय तो. मग श्रुती फुंकिल्या किन्नरी, सरी ठाकळले टाळधारी. तव त्रिग्रामी, गर्जती विद्याधरी वसंत तो. आता सोहे गंधर्व गायनी, नृत्य करी यांची झाली पैखणी. त्यांसी दुर्गासुरे बहु सन्मानी, दिधली वस्त्रे अलंकार. मग सर्व भारेसी दुर्गासूर, ते उतरले मेरूच्या पाठारावर. शुक्राचार्य संजीवनीधर महामंत्री सिद्ध, ऐसे आले आनंदवना. ते पंचक्रोशीची भुवना, दुर्गासुरे देखिली रचना कशीपुरीची. दैत्य प्रवाहले पृथ्वीवरी, त्याही विध्वंसिले ऋषी ब्रह्मचारी. ते याग करते गिरी कंदरी, निघाले वेगे. तव त्रिदेवी केला एक विचार, या दुर्गासुरासी असेवर. स्त्री वांसोनिया जितुका नर, त्यांसी अजिंक्य हा. ऐसे हरिविरींची विचारिती, शिवाजवळी वृत्तांत कथिती. एक योजिली असे युक्ती दैत्यासी वधावयाची. तुमची अंगणाजी निज प्रिया, शिवा ते शैलजा महामाया. ती देवी वेदवाक्ये योजिली यया, दुर्गासुराच्या हननी. तरी शिवा दैत्य कुला चलावरी, भवानी वज्र मोकली झडकरी. दैत्य दळ कुंजरासी केसरी, नाही अंबोविन. हेची जी दैत्यवण कुठार, हेची दैत्य तमा दिव्याकर. दैत्य तृण जाळावया अंगार.
आणिक नाही शिवा. दुर्गासुराचे शक्तिपुटी बंदी घातले देव 33 कोटी. त्यांचे जय देऊनी निरवडी करील हे सत्य. मग शिव आज्ञा घेऊन हैमवती रथी आरुढली महाशक्ती. मग कैसी आरंभिला सज्जुती युद्धाची तिने. जो शिवाचा त्रिशूळ त्र्यंबक ते भवानीने वाहिले पिनाक. मंत्रविधीने घेतले अनेक जे होते शिवाजवळी पै. त्याली शिवाची सर्व विभूषणे. मग सखियांसी केले हांकरणे. जेथे पंचक्रोशीचे होते प्रमाण तेथे आली रथारूढ. 88 आणल्या काळ रात्री दीर्घदर्शनी विक्राळ वक्री. त्या पिंगट जटा विशाळ नेत्री आल्या स्वभारेसी. आल्या महायाक्षिणी जाखिनी भैरव आले विकटाननी. महादेवी आल्या योगिनी 64 कोटी. आल्या 56 कोटी चामुंडा महामाया. त्या भवानीच्या गात्री उद्भवलिया. महापराक्रमी आथिलिया दीर्घ यक्षिणी पै. ऐसे जुडले शक्तींचे भार भवानी अवलोकी अश्रूर. जैसे अष्टकुलाच्या लगिरीवर वेढिली पंचक्रोशी. दुर्गासुराची अद्भुत शक्ती जाणा इंद्रादिक घातले अंकणा. तो पावता झाला अवसाना आयुष्याचिया. 100 वर्षे केली तप साधना मौने आराधिले चतुरानना. मग स्वामी केला त्रिभुवना 10 सहस्र वर्षे. 2,000 वर्षे तपत होता पाताळी. 3,000 वर्षे होता मृत्युमंडळी. जे इंद्रपद भोगिले आनंद कल्लोळी 5,000 वर्षे. आता आलासे मृत्यूचे घडे. जैसा पतंग दीप ज्वाळेवरी पडे की दीप घटी सापडे कुरंग जैसा. तरी पंचक्रोशीचे प्रमाणी सज्ज झाली से भवानी. असुर भार देखत से नैनी जैसे प्रळयी अंबू. आता सावधान जी स्रोतोत्तमा हे कथा परिसा पुण्यागमा. सत्य मिथ्या मज करा क्षमा मने शिवदास गोमा. इति श्री स्कंदपुराणे काशीखंडे दुर्गासुर विजय वर्णन नाम 2सप्ततिमाध्याय. श्री सांब सदाशिवार्पणमस्तु. शुभं भवतु. श्रीरस्तु.